हॅलो, ही बघा, ही राईच्या पानांची भाजी, त्याला आपण मोहरीची भाजी म्हणतो. ही मी उद्यासाठी बनवणार आहे. तर आता मी साफ करून व्यवस्थित एक एक पान बाजूला करून धुवून गाळून ठेवली आहे. आणि त्यामध्ये मी घालणार आहे चणा डाळ. ती सुद्धा आता भिजत घातली आहे मी. तर मी ही उद्या चणा डाळ आणि राईच्या पानांची भाजी करते आहे. ही बघा, ही भाजी आहे ना, मी बारीक कापून घेतली. धुतलेली स्वच्छ होती ती पानं, बारीक कापून घेतली आणि ह्याच्यावर थोडंसं मीठ टाकणार आणि मळून घेणार. कारण ही थोडी जून आहे. कोवळी असली तर ती मळायला लागत नाही, ती डायरेक्ट कापून फोडणी घालू शकतो आपण. पण ही थोडीशी जून असल्यामुळे मी ह्याच्यावर मीठ टाकून थोडंसं मळून घेणार आहे आणि नंतर फोडणी करणार. नमस्कार, गुड मॉर्निंग. मी रात्री दाखवलेली भाजी धुवून ठेवली, म्हणून ती भाजी, ही मोहरीची भाजी मी आत्ता सकाळीच चिरून घेतले बारीक अशी आणि थोडंसं मीठ टाकून मळून घेतले बघा. आणि मी त्याच्यासाठी काय घालणार आहे, फोडणीला मिरची, कांदा आणि त्यामध्ये मी घालणार आहे चणा डाळ. चणा डाळ घातल्यावर भाजीला अजून चव येते मस्त. आणि भाजी शिजल्यावर आम्ही ओलं खोबरं घालतो, तर हे ओलं खोबरं किसून घेतलं. मग आता मी फोडणी करून दाखवते. हे बघा, मी फोडणीसाठी टोप ठेवलं आहे, त्यामध्ये तेल टाकलं आहे आणि तेल आता गरम होत आलं. तर मी सगळ्यात पहिली मिरची टाकते थोडी चांगली भाजण्यासाठी. मिरची टाकून झाल्यावर कांदा टाकलाय. तर कांदा आणि मिरची चांगली भाजेपर्यंत परतून घेते, मग चणा डाळ टाकणार. हे बघा, कांदा कसा मस्त कांदा लाल झालाय आणि मिरची. आणि मी कांदा जरा जास्तच चिरलाय, कारण ह्या भाजीला कांदा जास्त भाजून घातला तर चव जरा चांगली येते. आणि आता मी चणा डाळ टाकते. आता चणा डाळ चांगली परतून भाजायची तेलामध्ये. ही आता भाजून घेणार आहे मी, भाजून घेते बघा चांगली. थोडीशी तेलावर शिजली जाते म्हणून चांगली मी भाजून घेतले. आणि थोडी हळद टाकली आहे बघा भाजीवर मी. आता ह्याच्या सहित मी ही अशी भाजी आतमध्ये टाकते. आणि हे बघा, मी थोडंसंच मीठ टाकते, कारण मी भाजीला मीठ लावून मी भाजी मळून घेतलेली पहिली, म्हणून मी थोडंसंच मीठ टाकलं आहे आता. आणि आता ह्याला मी झाकण ठेवून वाफेवर शिजवणार आहे. झाकणावर थोडंसं पाणी टाकायचं, म्हणजे ते वाफ तयार होते आतमध्ये आणि भाजी वाफेवर शिजली जाते. ही बघा, भाजी तयार. मस्त चरचरीत असा आवाज येतोय. आणि मी वरून खोबरं घातलंय. आता मी खोबरं मिक्स करून घेते आणि छान अशी खाण्यासाठी भाजी तयार आहे. आवाज बघा, चरचर 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 होतोय. भाजी मस्त मोकळी मोकळी बनली आहे, खाण्यासाठी तयार. आता मी ही माझ्या मुलीच्या डब्याला देते, तिला आवडते मोहरीची भाजी.